हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री चॅनलवर स्वागत आहे. आज आपण न्यू लेक्चर बघणार आहेत. कुठलं बघणार आहे? रिंग विथ द मोर दॅन वन हेट्रो ॲटम. ओके, एकाच रिंगमध्ये टू टाईप ऑफ द तुम्हाला हेट्रो ॲटम मिळणार आहेत. आता हेट्रो ॲटम तुम्ही हेट्रोसायक्लिक केमिस्ट्री म्हणजे स्टार्ट केलं होतं, मला सर्व सांगितलं होतं की जर तुमची फक्त रिंगमध्ये जर ओनली फक्त तुमचं जर हा एकच हेट्रो ॲटम प्रेझेंट असेल तर तुम्ही काय म्हटलं होतं त्याला हेट्रोसायक्लिक. पण इथं काय तुम्हाला टू टाईप ऑफ द हेट्रो ॲटम इथं जॉईंट आहेत. म्हणजे तुम्ही काय म्हणतात, ह्या रिंगमध्ये काय झालं, मोर दॅन वन हेट्रो ॲटम इथं जॉईंट आहेत. ओके, यात तुमचं टॉपिक ॲझॉल म्हणून सुद्धा येऊ शकतं. ओके, चॅप्टरचं नेम जसं तुम्ही आपण फक्त ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन बघणार आहे. आता बघा, तुम्हाला दिलं असेल, तुम्हाला माहिती की तुमची जी जे कुठल्या रिॲक्शन बघितल्या तुम्ही हेट्रोसायक्लिक केमिस्ट्रीमध्ये फ्युरॉन, थायफिन, पिरिडिन वगैरे ज्या बघितल्या आहेत ना आपण, तर त्याच्यात फक्त तुम्हाला सिम्पल काय होतं की एकच हेट्रो ॲटम जॉईन होता. जसं तुम्हाला लक्षात असेल की तुमचं फ्युरॉनचं स्ट्रक्चर कसं आहे. ओके, ऑक्सिजन इथं जॉईंट आहे. थायफिन असेल तर ओनली सल्फर इथं जॉईन होता. पण बघा आता इथं सल्फर, बघा ही थायफिनची रिंग आहे, फक्त इथं वन नायट्रोजन ॲटम इथं जॉईन होऊन गेला, म्हणजे कार्बनची जागा इथं नायट्रोजनने घेतली, म्हणून तो काय झाला, थाय ॲझॉल झाला. ओके, थाय ॲझॉल म्हणजे तुमचा काय झाला की याच्यामध्ये तुमचे कुठले की फ्युरॉन, थायफिन, पायरॉल जे पण हेट्रोसायक्लिक ग्रुप बघितलं होतं आपण, त्या ॲझॉलने काय केलेलं आहे की तुमचे हे सबस्टिट्यूएंट जॉईन होऊन गेलेले आहेत. ओके, नायट्रोजन ॲटमने ती जागा घेतलेली. आता बघ तुमचं इथं काय येत होता की तुमचा CH ग्रुप येत होता. हा काय तुमचा कार्बन हायड्रोजन, म्हणजे बरोबर CH येत होता ना. आता ही जागा कोणी घेतलेली, त्याने नायट्रोजनने घेतली. ओके, ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला हेच बघायचं आहे की तुमच्या ह्या सिंथेसिस कशा होत आहेत. ओके, जसं तुम्हाला नंबरिंग कुठून देणार आहे, तुम्ही जिथून हेट्रो ॲटम स्टार्ट होतो तिथूनच देणार, 1 2 3 4 जसं नंबरिंग अशीच देणार आहे. ओके, हा या कुठला कंपाऊंड होता, एमेडाझॉल आहे, ऑक्झॅल आहे कारण की ऑक्सिजन इथं जॉईंट आहे, आणि हा ॲझॉल. ठीक आहे, नायट्रोजन. थायझॉल म्हणजे एक सल्फर तुमचं इथं एक जॉईंट आहे आणि इथं नायट्रोजनने जागा घेतली. पायराझॉल सेकंड पोझिशनला काय तुमचा नायट्रोजन जॉईंट आहे. ओके, आयसो ऑक्झॅल म्हणजे तुमचा नायट्रोजन सेकंड पोझिशनला जॉईंट आहे. इथं पण काय येणार, आयसो थायझॉल आहे. आता तुम्ही जसं असंही लक्षात ठेवू शकता जर लक्षात नसेल राहत तर. आता बघा आपण आयसोक्विनोलिनचं तुम्हाला तुम्हाला स्ट्रक्चर माहिती असेल. आयसोक्विनोलिनचं कशी होती आपली, तुमचा नायट्रोजन इथं जॉईंट होता, बरोबर की नाही, सेकंड पोझिशनला तुमचा नायट्रोजन झाला, म्हणून तुम्ही काय म्हणा त्याला आयसोक्विनोलिन म्हणायचे. ठीक आहे, या आयसोवरनं म्हणजे सेकंड पोझिशनला तुमचं इथे नायट्रोजन जॉईन आहे. तुम्ही जस्ट फक्त लक्षात ठेवा, म्हणून मी सांगते की आयसो तुम्ही जसं असं लक्षात ठेवू शकता की सेकंड पोझिशनला हा जॉईंट आहे, आयसो थायझॉल. ओके, तसं इथे याचं फक्त आता बघा त्याच्या प्रॉपर्टीज बघून घेऊ. आता इथे काय म्हटलं, फर्स्ट प्रॉपर्टीज काय म्हणतात, ॲझॉल आर द ग्रुप ऑफ द हेट्रोसायक्लिक विच इज द फॉर्मली डिराईव्ह फ्रॉम द, मी आता सांगितलं तुम्हाला की फ्युरॉन, पायरॉन, थायफिन इज बाय सबस्टिट्यूएंट ऑफ द, तुमचे सबस्टिट्यूएंट इथं CH घेतलेली जागा नायट्रोजनने घेतली, तर तेच यांनी सांगितलं की वन ऑफ द रिंग इथं जॉईंट आहे. ठीक आहे, आता सेकंड पॉईंट काय सांगितलं त्यांनी की CH ग्रुप बाय द नायट्रोजन ॲटम, म्हणजे जो कार्बन हायड्रोजनचं तुम्हाला दाखवलं मी, ही जागा कोणी घेतली, नायट्रोजनने घेतली. कार्बन हायड्रोजनची जागा कोणी घेतली, नायट्रोजन ॲटमने घेतली. ठीक आहे, आता बघा काय सांगितलं की 1 3 ॲझॉल आर व्हेरी स्टेबल कंपाऊंड. आता नंबरिंग कशी देता तुम्ही, 1 2 3. आता 1 आणि 3 पोझिशनला काय आहे तुमचा हेट्रो ॲटम जॉईंट आहे, म्हणजे हा तुमचा काय आहे मोर स्टेबल कंपाऊंड आहे, विच डू नॉट ऑटो ऑक्सिडाइज. ओके, तुमचा फोर्थ पॉईंट काय आहे की ऑक्झॅल अँड थायऑक्झॅल आर द वॉटर सोल्युबल कंपाऊंड आहे तुमच्याकडे. ऑक्झॅल अँड थायऑक्झॅल तुमचा हा वॉटर सोल्युबल कंपाऊंड आहे. याचा स्मेल कसा येतो तुम्हाला की पिरिडिनचा जसा स्मेल येतो ना, तशीच याची पण ऑर्डर आहे. याचा नॉर्मल बॉइलिंग पॉईंट किती आहे, 69 डिग्री सेल्सिअस टू 107 डिग्री सेल्सिअसपर्यंत येतो. ठीक आहे, जो तुमचा इमिडाझॉल जो कंपाऊंड आहे तो वॉटर सोल्युबल आहे आणि कलरलेस. ओके, याचा हायर बॉइलिंग पॉईंट आहे, 250पर्यंत जातो याचा बॉइलिंग पॉईंट. ओके, आणि त्याचं जर डायपोल असोसिएशन तुम्हाला राईट डाऊन करून दिलं आहे, कशाचं, इमिडाझॉलचं. ओके, इमिडाझॉलचं स्ट्रक्चर हे आपलं सिम्प्लिफाय, त्याला तुम्ही जर डायपोल असोसिएशन बघणार त्याचं तर तुम्हाला अशा टाईपमध्ये मिळणार आहे. ओके, पुन्हा फॉर्मेशनमध्ये जाणार आहे तो. नेक्स्ट पॉईंट काय तुमचा, नेक्स्ट पॉईंट काय, ऑक्झॅल
ऑक्झॅझोल डज नॉट प्ले इन पार्ट इन द फंडामेंटल मेटाबॉलिझम. ओके, की हा तुमचा इम्पॉर्टंट रोल आहे का मेटाबॉलिझममध्ये? नाही म्हणते. ओके, आणि इमेजिनरी सिस्टीम ऑकर्स इन द अल्फा अमायनो ॲसिडमध्ये तो काम करतो. जसं त्याचे रिजनरेटिव्ह स्ट्रक्चर आहे. तुम्हाला हे तर इम्पॉर्टंटच आहे. कुठलेही तुम्ही हेट्रोसायक्लिक कंपाऊंड बघितला, मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट तुमचा तर हे रिजनरेटिव्ह स्ट्रक्चरवर येतो. कारण की तुम्ही सबस्टिट्यूट करणार असणार एखाद्या रिॲक्शनमध्ये, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन असणार किंवा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, तर तुम्हाला मोस्ट ऑफ करून पहिले रिजनरेटिव्ह स्ट्रक्चरच राईट डाऊन करावे लागतील. तेव्हा तुम्हाला समजेल की कुठला मोस्ट स्टेबल आहे, कुठला नाही आहे. ओके, त्याच्यावरच कळणार तुम्हाला, म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. आता बघा, एक्स म्हणजे काय, तुम्ही एक्स म्हणून कन्सिडर करा की तुमचा कुठलाही हेट्रो आयटम असेल, ऑक्सिजन असेल, सल्फर असेल, नायट्रोजन असेल, वॉटर, जे पण हेट्रो आयटम असतील ते कन्सिडर करा. आणि तुमचा हा नायट्रोजन तिथं प्रेझेंटच आहे. ओके, कारण की आपण हे कुठली रिॲक्शन बघतो, ॲझलची रिॲक्शन बघतो, म्हणजे नायट्रोजन हा कंपल्सरी तुमचा इथं प्रेझेंटच असणार आहे. ठीक आहे, हा फक्त एक्सला काय केला तुम्ही कन्सिडर, तुम्ही कुठला तरी एक हेट्रो आयटम कन्सिडर करणार आहे आणि त्याचं रिजनरेटिव्ह स्ट्रक्चर तुम्हाला नंबर ऑफ रिजनरेटिव्ह स्ट्रक्चर मिळणार आहे. ओके, मी राईट डाऊन करून दिलं आहे आणि त्याचं तुम्हाला मेकॅनिझमही करून दाखवलं आहे. बघा, लोन प्रोडक्ट इथं शिफ्ट होतील, सेकंड कंडिशनला हा इथं बॉन्ड फॉर्मेशन, इथे कार्बन फॉर्मेशन होणार. नेक्स्ट पुन्हा तो याच्यामध्ये जाईल, पुन्हा तुम्हाला असं मिळणार आहे. ओके, ही फायनल स्टेप. मग पुन्हा काय करेल, हा इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन करणार, म्हणजे तुम्हाला फर्स्ट पुन्हा मिळणार आहे. ओके, पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन फॉर द बॉन्ड फॉर्मेशन. जसं आपण सिंथेसिस वगैरे बघणार ना, तर तुम्हाला लक्षात येईल की कसे आपण काय काय ॲझोलमध्ये बघू शकतात. आता तुम्हाला सिंथेसिस आहे 1,3 ॲझोल म्हणजे थायझोलचे असणार आहे, कार्बोनिल कंपाऊंडचे असणार आहे. ओके, नंबर ऑफ आपण बघणार आहे. जे जे इथं कंपाऊंड आपण बघितलेत ना, ते सर्व आपल्याला आहे सिंथेसिसमध्ये. तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन द्यायचं होतं. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.